नागार्जुनवटी व नागार्जुनाभ्रवटी यातील मुख्य फरक काय हे आपण थोडक्यात पाहू. आता ह्याच्यातील प्रमुख घटक काय आहेत नागार्जुनवटीमध्ये, तर नागरमोथा हा मुख्य घटक. बाकी त्रिफळा, त्रिकुटू, गुगुळ आणि इतर जठराग्नी वाढवणारी औषध आहे. आणि मुख्य उपयोग काय तर पचन, आमदोष आणि वातपित्त कफ संतुलन. तसेच नागार्जुनाभ्रवटीमध्ये अभ्रकभस्म हे मुख्य घटक आहे आणि त्रिकुटू, त्रिफळा कफ आणि वात शामक द्रव्य आहेत. मुख्य उपयोग काय श्वसनामध्ये किंवा आणि ताकद वाढवणे, फुफ्फुस व मेंदूला बळ देण्यामध्ये आहे. आता आपण या दोघांचा मुख्य उपयोग पाहू. नागार्जुनवटीचा उपयोग अपचन, भूक कमी लागणे, पोट फुगणे, पोटात कफ, वात, आमदोष आणि त्वचारोग जे पचनदोषामुळे वाढतात आहे. हे मुख्यतः उपयोग आहे पचनावर काम करणारे औषध आहे. आणि नागार्जुनाभ्रवटी हे दमा, खोकला, श्वसनातील कफ अवरोध, श्वास घेण्यास त्रास, शारीरिक अशक्तता, स्मरणशक्ती कमी, इम्युनिटी कमी म्हणजे मुख्यतः उपयोग आहे श्वसन ऊर्जा वाढवणारे हे रसायन स्वरूप औषध आहे. आता हे कोणासाठी जास्त उपयोग आहे नागार्जुनवटी ज्यांना पचनदोष वारंवार होतात, खाल्ल्यावर जडपणा, पोट फुगणे, अजीर्ण, आमदोष, कफ वात वाढलेला असेल अशा लोकांसाठी नागार्जुनवटी चांगलं आहे. आणि नागार्जुनाभ्रवटी ज्यांना दमा, ॲलर्जी, खोकला, श्वसन कमी क्षमता, वारंवार थंडी, खोकला, शरीर अशक्तपणा, थकवा आणि इम्युनिटी कमी आहे. आणि थोडक्यात मेंदूला पोषण हवे असणाऱ्यांसाठी हे जास्त उपयोगी आहे. आता या दोघांपैकी कोणते औषध जास्त शक्तिशाली आहे किंवा प्रभावशाली आहे, तर नागार्जुनाभ्रवटी हे अधिक शक्तिशाली आहे. कारण त्यात अभ्रकभस्म हे शक्तिवर्धक व रसायन गुण असलेले घटक आहेत. आणि नागार्जुनवटी हे तुलनेने सौम्य आणि मुख्यतः पचनसुधारक असे औषध आहे.